हे जे ढोळजण चालू असलेली गाय आहे आपली नंदिनी, आश्रममधली हे पहिलं वासरू आहे. लॉकडाऊन जेव्हा चालू होतं त्यावेळेस आपण राधा नावाची एक पहिल्यांदा गाय आणली होती आश्रममध्ये, आणि डिलिव्हरीमध्ये अचानक काही 7 दिवसामध्येच ती गाई आपल्याला सोडून गेली. त्यानंतर हे जे पिल्लू आहे, डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की वाचणार नाही म्हणून, पण आम्हाला एक गुरु आशीर्वादाने एका ठिकाणी देशी गाई भेटली आणि तिचं दूध आपण आणून या गाईला पाजत होतो, आणि त्यामुळे ही गाई आज आपल्यासमोर दिसत आहे. म्हणजे हिला इथपर्यंत आणण्यासाठी या आश्रममध्ये फार म्हणजे सर्वांनी तिची फार काळजी घेतली. आणि जेव्हा ती डॉक्टर म्हणली का तिला काही होणार नाही, त्यावेळेस आम्ही ठरवलं की प्रत्येक गोष्ट म्हणजे तिचा वाढदिवस असेल, तिचा कुठलाही आनंदाचा क्षण असेल, तो आपण मोठा साजरा करतो. आणि त्यामुळेच आज ढोळ जेवणसुद्धा आपण तिच्या म्हणजे आईच्या म्हणजे तिच्या आईलाही कुठंतरी आनंद भेटावा की माझ्या बाळाचं काहीतरी आज या ठिकाणी चांगलं होत आहे, म्हणून हा कार्यक्रम आपण घेत आहे. धन्यवाद. सात